जय हरी मंडळी, तुम्ही आता म्हणत असाल ही सकाळी सकाळी बसमध्ये काय करते, तर चला आज मी तुम्हाला एका बनाट प्रवासावर घेऊन चालले आहे. पण आपण कुठे चाललोय हे मी आत्ताच सांगणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक हा क्षण तुमची वाट बघतोय. चला तर मग, सध्या मी मुंबईतून लोणावळ्याकडे निघाले आहे. बाहेरचं वातावरण बघा ना, पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवगार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे छोटे डबे. इतकं छान वाटत होतं. खिडकीतून बाहेर बघत बसावं आणि हा निसर्ग डोळ्यात साठवत राहावं असंच वाटत होतं. पावसाळ्यातला हा घाट म्हणजे खरंच स्वर्गच. आणि आता आली आपल्या प्रवासातील खास जागा, मिसिंग लिंक. काय बनणार दृश्य आहे ना मंडळी. इतका मोठा प्रोजेक्ट प्रत्यक्षात बघताना वेगळीच मजा येते. आणि यानंतर येतो तो मोठा बोगदा. आता तुम्हाला वाटेल असेल 2-3 किलोमीटर, पण नाही हो, हा बोगदा तब्बल 9 किलोमीटरचा. एवढा मोठा बोगदा मी पहिल्यांदाच अनुभवत होते. बोगद्यामध्ये थंडगार हवा, बसचा शांत आवाज, आणि खरं सांगू का, मला तर झोपच यायला लागली होती. आणि शेवटी बोगदा संपला. मला तर वाटलं होतं बस आता बाहेर पडले की लगेच पुणे येईल, पण अजून पुणे बरंच बाकी होतं. मुंबई ते पुणे यायला जितका वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ मला पुण्यात स्वारगेट गाठायला लागला. इतकी ट्रॅफिक पुणेकरांना तुम्ही हे रोज कसं सहन करता, देवच जाणे. शेवटी मी स्वारगेटला उतरले. आता पुढचा प्रवास पलटण बसने, आणि मला घेऊन चालली होती सासवडकडे. पण तिथे का हे अजूनही सस्पेन्स आहे बरं का. शेवटपर्यंत नक्की बघा. रस्त्यात दिवे घाट लागला. अरे वा, धुकं, हिरवळ, पाऊस नाही बरं का, पाऊस नव्हता. एकदम चित्रपटाला सीन वाटत होता. असा प्रवास कितीही वेळ चालला तरी कंटाळा येणार नाही. शेवटी मी पोहोचले सासवडला, आणि तिथे जाऊन समजलं जेजुरीला जाण्यासाठी एकही बस नाही, फक्त PMPL बस आहे. बाकी बस बंद होत्या. म्हणून मी बस स्टॉपवर थांबले, आणि तिथे समोर दिसलं अस्मिता वडेवाले. हे नाव तर सगळ्यांनी ऐकलंच असेल, खूप प्रसिद्ध आहे. पण वेळ कमी असल्यामुळे यावेळी वडा खायचा राहूनच गेला. पुढच्या वेळी नक्की बरं का. आणि आता शेवटी मी पोहोचले माझ्या गावात, माझं सुंदर गाव वाल्हे. आणि आजचा दिवस खास होता, कारण आज आमच्या गावात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली होती. अहो मंडळी, तो नजारा शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हजारो वारकरी, डोक्यावर सामान, हातात टाळ मृदुंग, मुखात ज्ञानोबा तुकाराम, आणि चेहऱ्यावर समाधान. किती ऊर्जा असते ना या लोकांमध्ये. मी व्हिडिओ शूट करत होते तेवढ्यात एक आजोबा हसत म्हणाले, फोटो काढते का गं? मी पण हसून म्हणाले, हो. तो छोटासा क्षण आजचा सगळ्यात गोड क्षण होता. आणि बघा ना, ही आजी एवढ्या वयात सुद्धा किती उत्साहाने वारी करत आहे. आणि इकडे माझी अवस्था अशी, 1 किलोमीटर चाललं तरी दम लागतो. खरंच यांच्या जिद्दीला सलाम. थोड्याच वेळात पप्पा मला घेऊन गेले पालखीच्या दर्शनासाठी, आणि फायनली पालखीच्या दर्शनासाठी आले. पण तिथे एवढी गर्दी होती की श्वास घ्यायला सुद्धा जागा नव्हती. माझे पप्पा तर म्हणाले, हिथूनच दर्शन घे. लोकांची एकच धावपळ, एकमेकांना ढकलाढकली, फक्त आधी दर्शन मिळावं म्हणून. आणि हे बघून मी म्हणलं, मीही आता दर्शन घ्यायला जात नाही. मला खरंच दर्शन घ्यायचं होतं, पण मी गर्दी पाहून मी लाईनमध्ये उभंच राहिले नाही. आणि तिथेच माझ्या मनात एक प्रश्न आला, तो तुम्हालाही विचारायचा आहे. वारकरी इतके दिवस पायी चालत आहेत, त्याग करतात, कष्ट करतात, त्यांच्या श्रद्धेला खरंच मानाचा मुद्रा. पण पालखी जिथे जिथे थांबते तिथे दर्शनासाठी होणारी ढकलाढकली, भांडण, गोंधळ, हे खरंच योग्य आहे का? की शांतपणे दर्शन घ्यायला हवं? आणखी एक गोष्ट, आमच्या गावातले अनेक लोक गर्दी पाहून दर्शनालाच गेले नाहीत. मग प्रश्न असा पडतो, श्रद्धा मोठी की गर्दीत पहिल्यांदा जाणं मोठं? तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण एक गोष्ट मात्र नक्की, आपली श्रद्धा दुसऱ्याला त्रास देणारी नसावी. शांतता, संयम आणि आदर्श ही सुद्धा भक्तीचाच भाग आहे. बाकी आजचा हा प्रवास मुंबईपासून लोणावळा, मिसिंग लिंक, पुणे, सासवड, आणि शेवटी माझं गाव वाल्हे खरंच खूप खास होता. खूप सुंदर आठवणी घेऊन मी परत निघाले. जर तुम्हालाही माझ्यासोबत हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, नक्की करा बरं का. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, आज मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर तुमचं मत मला वाचायला नक्की आवडेल. तर भेटूया अशाच एका नव्या प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. जय हरी विठ्ठल. बाय बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.